माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज दिनांक 3 जानेवारी क्रांतिज्योती व भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने मी त्यांच्याविषयी जे काही छोटेसे मनोगत मांडणार आहे ते सर्वांनी शांतपूर्ण रीतीने ऐकून घ्यावे अशी आपणास नम्र विनंती. शिक्षणाच्या स्वर्गाची जिने उघडली दार, शिक्षणाच्या स्वर्गाची जिने उघडली दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असूनही चालत नाही त्यास मानव म्हणावे का, बुद्धी असूनही चालत नाही त्यास मानव म्हणावे का. आपल्या भारतात बहुजनांच्या आणि विशेषतः महिलांच्या शिक्षेचे आद्य प्रवर्तक म्हणून क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका या नात्याने सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा जागर करत स्त्रियांना आत्मसन्मान व स्वाभिमान दिला. शिकलेली आईच कुटुंबाचा उद्धार करू शकते हा विचार त्यांनी मांडला आणि स्त्रियांना शिक्षणाच्या द्वारे खुली केली. या अंधारी दिशांवर प्रकाश फेकीतैसी, या अंधारी दिशांवर प्रकाश फेकीतैसी, महानतेचा मानदंड तू महाराष्ट्रीय अवतरसी, महानतेचा मानदंड तू महाराष्ट्रीय अवतरसी. या युक्तीप्रमाणे सावित्रीबाई या स्त्रियांच्या जीवनातल्या अंधकार दूर करणाऱ्या, त्यांना बुरसटलेल्या प्रथा परंपरा व यत्नांमधून मुक्त करणाऱ्या युगप्रवर्तक ठरल्या. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी प्रगतीची यशस्वी गाठली आहे, पण यासाठी सावित्रीबाईंना अनंत यातना सहन कराव्या लागल्या. 1848 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात सुरू झालेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या रूपाने क्रांतिज्योत प्रज्वलित केली. आपल्या अलौकिक कार्याने त्यांनी स्त्रियांना बंधनमुक्त केले. सावित्रीबाईंनी सती केशवपण या प्रथांविरुद्ध बंड करताना स्त्रियांना अधिकार दिले. बालहत्या प्रतिबंधगृह विधवा या युगप्रवर्तक कृती भारतीय समाज परिवर्तनाचे माध्यम ठरल्या. ज्योतिरावांप्रमाणे सत्य, समानता आणि मानवता यांसाठी त्यांनी सुराहातभर कष्ट उपसले. स्त्री पुरुष समानता हा विचार त्यांनी जन्मांसात रुजवला. सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांच्या मदतीने स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू केले. त्या घरोघरी जाऊन महिलांना मुलींना साक्षर होण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असे. सावित्रीबाई यांचे शिक्षणाचे कार्य सुरू असताना त्यांना अनेक कर्मठ लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला. त्यांच्या अंगावर दगड शेण फेकले गेले तरी त्यांनी आपला मार्ग सोडला नाही. अशा कर्मठ लोकांना भीक घातली नाही, कारण त्यांचे पती ज्योतिराव फुले यांची त्यांना खंबीरपणे साथ होती. आज आपण समाजातील जी परिस्थिती पाहतो, आज ज्या समाजातील महिलांनी जी प्रगती केली आहे, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वीपणे काम करीत आहे, याचे सर्व श्रेय त्या काही सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या त्यागाला, शौर्याला आणि जिद्दीला दिले गेलेच पाहिजे. आजची परिस्थिती पाहता शिक्षणाची खरी ज्ञान तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. समाजातील विषमता दूर करून शिक्षणासारख्या पवित्र कार्यातून लोकजागृती व साक्षर करण्याचे जे काम आहे ते जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत येणाऱ्या भावी पिढीला दिशा दाखवणारी असेल. म्हणूनच मला जाता जाता या फुले दाम्पत्याची आठवण तुम्हाला सांगावीशी वाटते. ती म्हणजे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र बसले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. याचाच अर्थ माणसाने ज्ञान मिळवताना व टिकवताना प्रामाणिक राहावे. आपल्याला जे ज्ञान अवगत आहे ते नेहमी दुसऱ्यास द्यावे, तरच आपला जन्म सार्थकी लागतो. हे त्यांचे तत्वज्ञान आजही पाळले जाते, याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणूनच मला एकच सांगायचे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्याले की कोणताही मनुष्य गुळगुळल्याशिवाय राहत नाही. 3 जानेवारीला नमन करू क्रांतिज्योतीला, 3 जानेवारीला नमन करू क्रांतिज्योतीला, सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला, सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला. मान मिळाला बालिका दिनाचा, मान मिळाला बालिका दिनाचा. एवढे बोलून मी माझ्या छोट्याशा भाषणाला पूर्णविराम देते. जय शिवराय, जय सावित्री, जय जिजाऊ. धन्यवाद. माझे नाव श्री सूर्यकांत मुंडे. इयत्ता दुसरी. 21 जुने पे 4 इकडे 21 21 5 105 21 60 126 21 7 147 21 8 168 21 9 189 21 210
22 एके 22, 22 दोन 44, 22 त्रिक 66, 22 चौका 82, 22 पाचे 110, 22 साय 132, 22 साती 154, 22 साठे 176, 22 नवे 198, 22 दहे 200. 27 एके 22, 27 एके 54, 27 एके 81, 27 चौके 60, 27 पाचे 135, 27 साये 162, 27 साती 102, 27 आठे 116, 27 नवे 243, 27 दहे 227, 28 एके 28, 28 एके 56, 28 एके 84, 28 चौके 112, 28 पाचे 127, 28 साये 167, 28 साते 196, 28 आठे 124, 28 नवे 252, 28 दहे 280, 29 एकोणतीस 87 एकोणतीस चौके 116, 29 पाचे 29 साये 177, 29 साते 230, 29 आठे 232, 29 नवे 261, 29 दहे 290. नमस्कार. नमस्कार. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्याची क्रांतिज्योती सावित्री माऊली, धन्याची क्रांतिज्योती सावित्री माऊली. सन्मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर महात्मा फुले यांनी सावित्रीस लिहायला वाचायला शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई फुले ह्या खूप हुशार व जिद्दीस होत्या. जाता एवढेच म्हणेन की सावित्रीबाई तुम्हीच खऱ्या स्त्री शिक्षणाच्या कैवारी. सावित्रीबाई तुम्हीच खऱ्या स्त्री शिक्षणाच्या कैवारी. तुमच्यामुळेच आज शिकत आहेत प्रत्येक नर नारी. तुमच्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नर नारी. झुंजार होनी ललकार आसमानाला, लावणी कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे.
थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा, अंगार नव्या धमन्यांचा रुजवत बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला, हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, ओ